तर बघा काल फ्रेंडशिप डे होता आणि शाळेला काल सुट्टी पण होती. पण आर्या आज शाळेत गेल्यावरती आर्याच्या मैत्रिणींनी आर्याला बघा काय काय दिले फ्रेंडशिपचं. बरं त्याच्यामध्ये सोन्याचं पण दिलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवते तिला काय काय दिलंय ती. दाखव की पहिले ते दाखव. हा दाखव. थांबा ती काढतीये बरं का काय काय दिलेलं आहे दाखवायला. लय लांब ठेवलंय जपून. आणलं का बघू दे काय 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 हे एवढं. शॉर्पनर. हे बघा हे काय शॉर्पनर. शॉर्पनर आहेत ना ह्याच्यामध्ये. दाखव की करून. वास तर लय छान येतोय. असं करून दिलंय मी. या बघा हे दिले शॉर्पनर. अजून शॉर्पनर आणि हे एक टेबल छोटी. ह्यात काय ह्यात काय नाही. ह्यात हे बघा त्याला खोल खोलून काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते ठेवलंय काय असं बुकमार्क. बघू दे काय 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 माहिती नावा केल्यात काय माहिती. बुकमार्क आहे मम्मा ते. म्हणजे वासच नाही तो शेंट मारून दिलाय का काय तिने. हा हाय ना मरणाचा शेंट मारलाय आपाट. डोकं उठायचं कार. आणि हे काय कुत्र कुत्रा नाही मग युनिकॉर्न दुसरं पीस तिच्याकडे असं जोडतात त्याला. तिने का तिच्याकडे ठेवलंय मग. माझ्याकडे एक आणि तिच्याकडे एक म्हणजे आम्ही भेटला असं जोडायला. होय अगं बाय बघा आता कशी तर आहे. आणि ह्यात काय आहे? ह्यात काय नाही. ह्यात ते ह्यात फोटो अल्बम आहे. काय? म्हणजे ते फोटो टांगायचं. बाय, सगळ्यांवरती शेंट मारून काय दिलाय. माहित. काय दिलंय पण शेंट मारून तिने. वास यायला चांगला. होय हे असं दिलंय का. आणि महत्वाचं म्हणजे हे बघा तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे खरं आहे. हे बघा हे बघा ह्या कानातल्या बुगड्या आहेत आणि ह्या बुगड्या काय नकली नाहीत असलीच्या आहेत. ह्या बघा असलीच्या बुगड्या आहेत या. हे बघा आहे का चमकतात का नाही. पण तुम्हाला चमकत दिसत असतील का नाही काय माहिती. पण खरोखर चमकतात या. खरोखर म्हणजे खरोखरचं सोनं आहे. त्या सोन्याच्या बुगड्या पण दिल्यात तिला. बरं ती पोरगी केवढी आहे आर्या एवढीची जास्त मोठी नाही. आता तुम्ही मला म्हणताल कशावरून तुम्हाला हे सोन्याचं कळालं की सोन्याचं आहे म्हणून. तर मी ओळखते बरं का सोनं थोडंफार मी ओळखते. म्हणजे ह्या बघा सोन्याचंच वाटतात ना. आणि महत्वाचं म्हणजे ती जी पोरगी आहे ना ही जी मैत्रीण तिच्या वडिलांचं सोन्याचं दुकान आहे म्हणून माझ्या लगेच टूप पिडली की त्या पुरीने काय केलं असेल गपचिप तिथलं हे गोल्ड उचलला असेल. सोन्याचं रिंगा उचलल्या आणि या फ्रेंडशिपला हिला दिल्या आणून. आता या दोघी जणी मैत्रिणी असल्यामुळे हे बघा हे बघा किती चमकते. तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने तर बघायचंय का. हे बघा हाय का किती चमकते या. आता आत्ताच्या घडीला म्हणलं ना हे सोनं तरी 3,000ला कुठंच गेलं नाही. कारण याचा स्क्रो पण सोन्याचा आहे. या बघा काढून दाखव की आता आहे ना. हे बघ नाही हे बघा हे बघा पाठीमागचा स्क्रो पण सोन्याचा आहे. हे बघा हाय का पाठीमागचा स्क्रो पण सोन्याचा आहे. स्क्रू पण मागच्या कॅमेऱ्याला दाखव. मागच्या कॅमेऱ्याला नको राहू दे कळतंय की त्यांना पण सोन्याचं आहे. आणि आपण म्हणू की नकली असेल म्हणून. नकली नसणार आहे. नकली का नसणार आहे कारण तिच्या पप्पाचं कशाचं दुकान आहे ग. गोल्ड शॉप. हा गोल्ड शॉप आहे तिच्या पप्पाचं. मग त्या पोरीने काय केलेलं असणार. आता पप्पा तरी येणार आहे का हिला फ्रेंडशिपला जर तुझ्या फ्रेंडशिपला आहे सोनं वाट म्हणून. पण त्या पोरीने काय केलेलं असणार आहे दुकानात बसून हे बारीक छोटस तिने टाकलं खिशात आणि आली. तिने काही चोरलं नसणार आहे. पण एक फ्रेंडशिपला आपल्या मैत्रिणीला देवे आणि दोघी जणी लय खास मैत्रिणी येत. तर बघा आता मी आर्याला म्हटलं हाय तसं तिला परत वापस कर उद्याच्या उद्या. ते बरोबर का नाही. ते आपल्याला नको तसं नाही का. तिच्या पप्पांना मम्मीला माहिती आहे का नाही. आणि एवढं मागायची वस्तू अजिबात ही नको. कसं असतं या आपल्याला जो कोणी एवढी मागायची वस्तू दिली ना समजा बर्थडेला म्हणा काय म्हणा तर मग आपल्याला पण ते परत देणं भाग असतं या की आपण पण काय पण करून आपल्याला मला तर वाटतं आपल्या मुलांना किंवा मला आपल्याला कुणी आपल्यावरती उपकार केलं ना म्हणजे दिलं ना काय गिफ्ट बिफ्ट तर मला तर वाटतं बाबा की मी पण
त्यांचं परत वापस करून टाकावं. वापस म्हणजे तेच नाही वापस करायचं की त्याच्या बदली तेवढ्याच किमतीचं जास्त कमी आपल्या आवपतीप्रमाणे त्यांना देऊन टाकायचं. माझं तर असं आहे बघा. पण ते पुरीनी ना गपचीप आणलेलं असणार आहे. माझ्या डोक्यात टूप पेटली लगेच, माझ्या झटक्यात टूप पेटली बरं का डोक्यामध्ये. पण आता त्या पुरीने पण चोरलेलं नसणार बरं का. तशी पोरगी ती चांगली आहे, अशी चोरटे बिरटे नसणार आहे. पण तिला तरी काय कळणार आहे लेकराला. आता हिला तर कळणार आहे का की गोल्ड काय सोनं काय एवढं कळतंय का. लहान मुलांना नाही एवढं कळत. त्यांना वाटतं की काय असंच असणार आहे. पण आपल्या मोठ्या माणसाला तर कळतंय ना. म्हणून मग मी काय म्हणलं आर्याला की उद्याच्या उद्या आपलं हे तिचं जे गोल्ड आहे ते वापस देऊन टाक. नाही का, नको म्हणायचं मम्मी नाही म्हणली, मना केली मम्मीने म्हणून, असं म्हणून तिचं वापस देऊन टाक. असं मी सांगितलेलं आहे आर्याला. तर बरोबर केलं का चूक केलं तुम्ही सांगा कमेंटद्वारे. चला आता एवढं व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.